तुम्ही लव्ह मॅरेज करा नाही तर अरेंज मॅरेज करा, पण फक्त मुलगा पाहताना लव्ह मॅरेजची कारण वाढण्यामागे मी स्वतः मानसशास्त्राचा प्राध्यापक असल्यामुळे माझ्याकडे एक सर्वे, याला काही अंशी पालक सुद्धा जबाबदार आहे. कारण आज आपल्या मराठवाड्याचे असो नाही तर पुण्यातले पालक असो, मुलाचं कर्तृत्व पाहण्यामध्ये स्वतःची हिमकत दाखवत नाही, त्याच्या बापाची संपत्ती पाहण्यामध्ये त्यांची सगळ्यात मोठी मुलगी देताना कोणताही बाप मुलाचं कर्तृत्व आज पाहत नाही, त्याच्या बापाची संपत्ती पाहतो. म्हणून मुलीच्या डोळ्यात अश्रू येतात, तिच्या डोळ्यात अश्रू येतात. कधीही मुलगी देताना मुलाच्या बापाची संपत्ती पाहू, मुलाचं कर्तृत्व पहा. आपल्या मुलीचं आयुष्य घडल्याशिवाय राहणार नाही. पण आम्हाला पोरग टोल नाक्यावर होतं, टोल नाक्यावर चहाची टपरी चालवत होतं, चहाची टपरी चालवतोय. येवले सुद्धा चहाची टपरी चालवत होते, पण आज येवलेंची सून व्हायला चहाची टपरी चालवणाऱ्या पोरगा आम्ही नाही म्हणतो. आम्हाला काय, मी कालच पोरग पाहायला गेलो होतो, त्यांचा बंगला 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 4 एकर इकली तवा बांधला इड्या. 4 व्हीलर आहे, 4 व्हीलर 7 लाख रुपये, 5 लाखाच्या गाडीवर कर्ज आहे. हा विनोद समजू नका. लग्न भातुकलीचा खेळ नाही, हा लग्न म्हणजे भातुकलीचा खेळ नाही, आयुष्याचा मेळ आहे. आपली मुलगी देताना कधीच मुलाच्या बापाची संपत्ती पाहू नका, मुलाचं कर्तृत्व पहा. मुलगी सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. पण आज खऱ्या अर्थानं आम्ही पार्टी पाहण्यामध्ये धन्यता मानतो. अहो, तुम्ही जेवढे लाखो रुपये खर्चून मुलीचं लग्न करता, पण बापाच्या पैशा उन्मत्त झालेला पोरग जर दारुडं व्यसनी निघालं ना, त्या मुलीला असं कधीच वाटत नाही माझ्या वडिलांनी मला डोलीत बसून पाठवलं. तिला वाटतं संबंध आयुष्यासाठी माझ्या वडिलांनी मला तिरडीवर झोपवलं. लग्न भातुकलीचा खेळ नाही हो. त्यामुळे आपली मुलगी देताना खऱ्या अर्थानं विचार करा, मुलाचं कर्तृत्व पहा, मुलाच्या बापाची संपत्ती पाहू नका. आणि खऱ्या अर्थानं जर मुलाच्या बापाची संपत्ती पाहून दिली ना, करोडपती पोरगा असू द्या, बाप करोडपती असू द्या, पण पोरग नालायक निघालं तर करोडपतीवरून कंगालपती व्हायला वेळ लागणार नाही. आणि पोरग कंगालपती असू द्या, पण स्वतःच्या सामर्थ्यावर जगणारा असू द्या, एक दिवस करोडपती झाल्याशिवाय राहणार नाही, करोडपती झाल्याशिवाय राहणार.